बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और जोर से बोल, हल्ला बोल। अरे ईंट लेके हल्ला बोल, और पत्थर लेके हल्ला बोल। बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे भाई ना हल्ला बोल, और बोल मेरे राजा हल्ला बोल, बोल मेरे चाचा हल्ला बोल। अरे ईंट लेके हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। डरता क्यों है हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। बोल मेरे राजा हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे चाचा हल्ला बोल। ईंट लेके हल्ला बोल, और पत्थर लेके हल्ला बोल, झंडा लेके हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल। जोर से बोल हल्ला बोल। और डरता है क्या हल्ला बोल, और डरता क्यों है हल्ला बोल। डीआरटी में बोल हल्ला बोल, जोर से बोल हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। और डरता है क्या हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे दादा हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। ईंट लेके हल्ला बोल, झंडा लेके हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल, पत्थर लेके हल्ला बोल। और जोर से बोल हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। ईंट लेके हल्ला बोल, झंडा लेके हल्ला बोल, डंडा लेके हल्ला बोल, और जोर से बोल हल्ला बोल। और डरता है क्या हल्ला बोल, और डरता क्यों है हल्ला बोल। बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे बहना हल्ला बोल, बोल मेरे ऑफिस कार्यालयासमोर आपण निदर्शनं करत आहे, काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या? आपले अशी मागणी आहे डीआरटी बोर्डाला की जो शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। देवगिरी सहकारी साखर कारखान्याने ज्या पद्धतीनं फसवणूक करून शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र बँक डीआरटी यांच्या आणि जे कारखाना संचालक मंडळ आहे यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। आणि या सगळ्या फसवणुकीचा आम्ही जी मागणी करतो आहे डीआरटीच्या तसेच शासकीय अधिकारी असो त्यांना ईडी चौकशी करून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि शेतकऱ्यांची जी जमीन आहे फसवणूक करून घेतलेली ती जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आलेली आहे केली पाहिजे ही आमची मागणी। जे समृद्धी मार्ग झाला त्याच्यामधून शेतकऱ्याला मोबदला भेटले नाही, त्या समृद्धी महामार्गामधून जे काही मोबदला आलेला होता तो शेतकऱ्याला मिळालेला नाही आहे। त्यांची फसवणूक करून जी जमीन घेतलेली आहे ती जमीन त्यांना परत देण्यात यावी। आणि दुसरी गोष्ट ज्या जमिनी त्यांनी घेतलेली होती त्याचं उत्खनन पण करण्यात आलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी फसवणूक करून घेतलेली होती आणि ती बँकेला त्यांनी गहाण केलेली होती त्या गहाण करून केलेल्या जमिनीचं शेतकऱ्यांना काय मिळालेलं नाही का बरं? ज्या कारखान्याने शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला कायमस्वरूपी आम्ही काम देणार आणि काम देऊन इथं तुमचे शेअर्स वगैरे आमच्या कारखान्यामध्ये तुमचे राहणार, त्या शेअरचा विषय तर जाऊ द्या, परंतु त्या जमिनी जी गहाण केलेली आहे ते डीआरटीच्या माध्यमात आज विक्री होत आहे आणि ही विक्री तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी आमचा भव्य आक्रोश मोर्चा कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या वतीने आज इथे प्रमुख आमचे मराठवाडा महाराष्ट्राचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब अंगरगे आणि मी तसंच मराठवाडा महासचिव संदीप घुले आमच्या या माध्यमातून आम्ही इथं भव्य आक्रोश मोर्चा करत आहोत। माझ्यासोबत सगळे माझे शेतकरी बांधव सांगलीचे ज्या ठिकाणी देवगिरी कारखाना त्यांच्याकडनं फसवणूक करण्यात आली ते सगळे शेतकरी माझ्यासोबत आहे। अजून बरेचशा लाखोच्या संख्येने आले असते परंतु काही कारणास्तव ते आले नाही, परंतु येणाऱ्या पुढच्या ज्या आमच्या जे काही आंदोलन करणार आहोत जी काही कारवाई थांबली नाही, ही जे खरेदी विक्री थांबली नाही डीआरटीने केली नाही तर आम्ही पुढचे लाखोच्या संख्येने आम्ही आंदोलन करणार आहोत। आपलं नाव? माझं नाव संदीप घुले, कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीचा मराठवाडा महासचिव पदी काम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा। आप में जो 2-3 लोग हैं जो समझदार लोग हैं, बाकी लोग तीनों आराम से बैठ के बात कीजिए। क्या है मैं आपको पूरी देर बता क्या है कि जैसे ये जो कोर्ट का आदेश है ना, कोर्ट का आदेश कभी हल्ला बोल से नहीं होता सोल्यूशन ना। इसका जो सोल्यूशन होता है आपने रिप्रेजेंटेशन दे दी, वो जो सेल कर रहे हैं ऑफिसर आपसे मिले थे वो उस रिप्रेजेंटेशन को पहले डिस्पोज करेंगे फिर सेल में प्रोसीड करेंगे, है ना। इतनी बात समझ गए।
अगर वो ऑर्डर आपको नहीं सेटिस्फाइड है, उस ऑर्डर के अगेंस्ट अपील का प्रोविजन पीओ साहब के पास अपनी अपील फाइल कर सकते हैं। वो करेंगे ना, वो अपील करके वो ऑर्डर को सेटिस्फाइड भी कर सकते हैं। तो ऐसा नहीं है कि खाली सील नोटिस निकल गया तो आपकी प्रॉपर्टी बिक गई या उसका कुछ हो गया। सर आपने 31 तारीख को उसका होने वाला है, Official अभी ऑफिशियल होने वाला है, आपका अप्रूवल गए उनको। आपको अगर सेल भी होता, सेल भी सेटिस्फाइड होती है। अपन खाली सेल करने से भी प्रॉपर्टी नहीं जाती ना, सेल करने के बाद आपको अपील का प्रोविजन है ना। सेल टाइम होने के बाद में फिर बाद में मतलब नहीं आता ये चीज को, क्या है ना सर अभी ये सब कुछ होने के बाद में फिर नहीं बोल सकते ना। हम लोग की मांग क्या है? कौन 3-4 लोग बोलता, कौन लोग आके बैठ के बात नहीं, करें। हम करेंगे, लेकिन हम लोग की मांग क्या है सर जी? क्या मांगे? जो आपका 31 तारीख का जो होने वाला जो भी मांगे आपको इसमें लिखा है या अलग से? नहीं इसमें सब है, वही है। आप ठीक है, आप बाकी लोग हमसे बैठो, है ना, पानी वानी पियो। 3-4 लोग जो समझदार आपको लगता है कि हम आप सबको रिप्रेजेंट करते हैं, उन 4 लोगों के अंदर बैठ के बात करते हैं, है ना। आपने डिसाइड कर लो कि 4 लोग भी भेज दो, बैठ के बात करते हैं क्या आपका ग्रीवेंस है, इसको सुनते हैं, इसका क्या कर सकते हैं वो बताएंगे आपको, क्या इसका रास्ता क्या है। क्योंकि कोर्ट का रास्ता, कोई भी कोर्ट का ऑर्डर का रास्ता आप ऑर्डर छीन के हाथ से लेके, कोई कोर्ट के जज के हाथ से लेके आप ऑर्डर पास नहीं कर सकते। आप समझ मेरी बात, ये एक जज का ऑर्डर है, जज के ऑर्डर के अगेंस्ट अपील का ही प्रोविजन है आपको, ठीक है। आपको अगर आपको कोई रिप्रेजेंटेशन देना है, आप जज के पास ही रिप्रेजेंटेशन देगा, जज उस रिप्रेजेंटेशन को डिस्पोज ऑफ करेगा। जैसे आपकी रिप्रेजेंटेशन है वो वो आपकी बात सर जी हमारी पूरी समझ में आ रही है। हाँ। लेकिन ये जो आपने बोले जज का पिटिशन है, एक तरफ किसान भाइयों को क्या बोलते हैं, जागा का पोशिंदा शेतकरी, आपको समझ में आ रहा है या नहीं आ रहा है वो हमको नहीं पता, लेकिन हमारे मराठी भाषा में क्या कहावत है, शेतकरी म्हणजे हा जागाचा पोशिंदा आहे। मतलब बताओ सर यही बात सर विषय काय झालेला आहे, हे बघा हे जे अधिकारी लोक आहेत ना, यांना आपल्या मराठी लोकांची भावना समजत नाही, हे सिद्ध होतं साहेब। आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना हे अधिकारी आहे ना, यांच्या आपल्या भावनेशी, शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळलं जात आहे, हे सगळं सिद्ध होतंय साहेब। ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही हायकोर्टमध्ये आमचे आता स्टे लावण्यात येईल, आम्ही करणार ते। आपण काय करू, 4 लोक ठरवू, त्यांच्या कॅबिनेट जाऊन 4 लोक कोण डिस्कस करणार तुम्ही, आपण तिथे चर्चा करू 4 लोक जाऊन। साहेब आता मोदी साहेब एकच आम्हाला विनंती आहे, येणार आहे 31 तारखेला ती खरेदी विक्री होणार आहे, हे थांबवलं जातं। आता बोलून आपण चर्चा करण्यासाठी 4 लोक, तुमचे 4 लोक या, कोणी हो, चला। 4 लोक माझ्यासोबत चला, आपण त्याच्यात डिस्कस करू, त्यांना मराठीमध्ये समजून सांगू। बताएंगे क्या करेंगे, ठीक है। आप 4 लोग जो बाकी लोग बैठ 4 लोग जो समझ के आ जाओ, ठीक है। सर क्या हुआ विवाद, आप अंदर गए थे अभी, तो क्या आश्वासन मिला आपको? आज आम्ही DRT कार्यालयाला एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। आज आम्ही DRT कोर्ट ऑफिसरनी आम्हाला, जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला सांगितण्यात आलं की तुम्हाला रितसर या जी शेतकऱ्यांची जमीन आहे कारखान्याच्या नावे घेतलेली, ते जमीन तुम्हाला कधी वाचवायची असेल तर ती तुम्हाला लिगल ॲक्शन म्हणजे स्टे लावावा लागेल, आणि त्या स्टे लावल्याच्या नंतर ही जमिनीची खरेदी विक्री थांबवण्यात येईल, असं DRT ऑफिसर यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आम्ही पुढच्या मार्गाने आता जे वकील लावून आम्ही पुढचा स्टे ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि त्यानंतर आम्ही काय ॲक्शन घेणार ही आम्ही तुम्हाला प्रेसद्वारे नंतर सांगण्यात येईल। बऱ्याच वाढूची चर्चा होती, चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं आणि पुढं तुमचं काय पाऊल असणार? पुढं म्हणजे असा पाऊल आम्हाला आता DRT ऑफिसरनी सांगितल्याप्रमाणे का तुम्ही POला जाऊन भेटा, जर तिकडून बी जर आम्हाला नाही तिकडून न्याय मिळायची जर अपेक्षा नसेल तर आम्ही अशाच मोठ्या पद्धतीने रस्त्यावर सगळं शेतकरी बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून मोठमोठे रस्ता रोको, ट्रेन रोको, बस रोको अशा पद्धतीचे तीव्र स्वरूपाचे आंदोलनं करून या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आपलं नाव? प्रभाकर